जंगलात एक हरिणीचे पिल्लू चारा खात होते. अचानक तेथे एक चित्ता आला. पिल्लू जीव वाचविण्यासाठी दाट वेलीच्या जाळ्यात घुसले. त्याला पकडण्यासाठी चित्ताही त्या जाळीत घुसला. पिल्लू छोटे होते, ते सहज त्या जाळीतून पळून गेले. मात्र चित्ता मोठा असल्यामुळे त्या जाळीत अडकून बसला. त्याच वेळी एक शेतकरी तेथून जात होता. चित्त्याने शेतकरी दादाला त्याला जाळीतून काढण्याची विनंती केली, परंतु शेतकरी म्हणाला, तू जंगली प्राणी, तुझा काय भरवसा आहे? तुला जाळीतून काढल्यावर तू मलाच खाऊन टाकशील. चित्त्याने तसे करणार नाही असे आश्वासन दिले आणि त्यानंतर त्या शेतकरी दादाने त्याला मुक्त केले. तेव्हा चित्त्याने आपला मूळ स्वभाव दाखविला आणि शेतकरी दादाला खाण्याची भाषा सुरू केली. शेतकरी म्हणाला, मी तुला मुक्त केले हाच सहकार्याचा मोबदला का? चित्त्याने भुकेचे कारण सांगितले. तेवढ्यात तेथे एक लांडगा आला. दोघांची चर्चा ऐकून तो शेतकरी दादाला म्हणाला, हा एवढा मोठा चित्ता हवेच्या वेगाने पळणारा, आणि हा एवढ्याशा जाळीत कसा अडकून पडेल? तू खोटे बोलत आहेस शेतकरी दादा की तू एवढ्या मोठ्या चित्त्याला वाचवले, हे पूर्णपणे खोटे आहे. हा चित्ता संकटात फसू शकत नाही. तो जाळीत कसा काय अडकला हे मला दाखव. मग तू खरा की हा चित्ता हे बघू. हे ऐकून चित्ताही घमंडीत आला आणि तो परत जाळीत गेला व पुन्हा जाळीत अडकला. त्याच क्षणी लांडगा शेतकरी दादाला म्हणाला, अरे मित्रा, आता तरी पळ, नाहीतर हा पुन्हा तुला फसवेल. तर मित्रांनो, या गोष्टीवरून आपण काय शिकलो? तर आपण हे शिकलो की जे नेहमी विश्वासघातकी राहिले त्यावर कधीच विश्वास ठेवणे चांगले नाही. ते त्यांचा मूळ स्वभाव सोडत नाहीत. त्यामुळे आपण विश्वासघातकी माणसावर डोळे झाकून विश्वास कधीच ठेवू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.